मनाली नंतर मी निघाले आहे नेक्स्ट डेस्टिनेशन कडे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कुठे जाते, तर ह्यावेळी डेस्टिनेशन थोडं स्पेशल होतं बिकॉज वी आर गोइंग ऑन कॉर्डिलिया क्रूज. क्रूज टर्मिनल वर पोहोचल्यानंतर समोर एवढं मोठं क्रूज बघून तर एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलला गेलं होतं. इथे ऑन बोर्डिंगची प्रोसेस चालू होती. नंतर आम्ही बॅग घेऊन डिपार्चर साठी निघालो. ऑन बोर्डिंग झाल्यावर क्रूज वर ट्रेडिशनल वेने खूप छान वेलकम केलं आणि इथे वेलकम ड्रिंक घेऊन मी ट्रिप माझी ऑफिशियली स्टार्ट केली. नंतर आम्ही आमच्या रूम मध्ये गेलो, बॅगा ठेवल्या, सर्व ड्रेसिंग टेबल सेट केलं कारण पुढचे 5 दिवस आता आमचं हेच घर असणार आहे. भूक लागली होती म्हणून आम्ही लगेच जेवायला गेलो आणि पोटभर खाऊन घेतलं. लंच करून झाल्यानंतर थोडा रेस्ट म्हणून आम्ही परत रूम मध्ये आलो आणि थोडा आराम केला. आणि इथे गोलू आणि आरतीची मस्ती तर चालूच होती. संध्याकाळी उठून समुद्रासमोर मस्तपैकी आम्ही स्नॅक्स केला आणि एवढं छान वाटत होतं ना. स्नॅक्स करून झाल्यानंतर मला सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करायचा होता म्हणून आम्ही टॉप डेकला गेलो. इन जनरल बिझी शेड्यूल मुळे गोलू बरोबर मला टाइम स्पेंड करता येत नाही म्हणून आता मस्तपैकी बसून गोलू बरोबर गेम खेळत होते. नंतर आम्ही सर्वांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. हा होता माझा फर्स्ट डे ऑन कॉर्डिलिया क्रूज. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.